नको पुन्हा जाऊ आता, अजून थोडासा थांबना, गणराया 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 हो, गणराया 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 हो. आज 7 दिवसाचे गणपती आणि गौरीचं विसर्जन आहे, कारण माझ्या मामाकडे आलेले आणि आमच्या आजोबांचा गणपती पण आज विसर्जन होणार आणि गौर. मालजीपाडा गावामध्ये गोड्या पाण्याचा तलाव आहे सार्वजनिक, आणि त्या तलावाच्या रस्त्याला सर्वजण चारी दिशेचे गणपती एकत्र येतात आणि एकत्र एका रांगेत गणपती वाजत गाजत नाचत घेऊन जातात आणि बाप्पाची आरतीसुद्धा एकत्र केली जाते. विसर्जन हे मालजीपाडा तलावामध्ये होत आहे, तर सुद्धा प्रत्येकाने आपल्या आरतीची तयारी करायची आहे. वर्षातनं एकदा गणपती बाप्पा पृथ्वीवर येतात. आपण त्याची मनोभावे पूजा करतो. कोणाकडे 1.5 दिवस, कोणाकडे 5 दिवस, तर कोणाकडे 10 दिवस गणपती असतात. विधिवत पूजा करतात आणि बाप्पाचे विसर्जन पाण्यामध्ये करतात. बाप्पाचे विसर्जन करताना सर्वांनाच वाईट वाटते. मला पण लहानपणापासून हा एकच प्रश्न की एवढी सुंदर बाप्पाची मूर्ती पाण्यामध्ये का बरं विसर्जन करतात, असा प्रश्न तुम्हाला पण पडलाच असेल ना. महर्षी वेद व्यास यांनी महाभारत लिहिले आणि त्याची रचना करण्यासाठी आणि लिहिण्यासाठी भगवान गणेशाला प्रार्थना केली. ते त्यांना बोलले की मी श्लोक लिहिले आहेत, पण त्याच्यामध्ये काही चूक झाली असेल तर ते तुम्ही दुरुस्ती करून लिहावं. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गणपती बाप्पांनी हे महाभारताची रचना करण्यास सुरुवात केली आणि ती रचना करत असताना त्यांना सलग 10 दिवस लागले. 10 दिवसामध्ये जेव्हा महाभारताचं लिहिण्याचे काम पूर्ण झाले त्यावेळेस बाप्पांचा देह हा पूर्णपणे मृत अवस्थेत होता आणि अजिबात हालचाल न केल्यामुळे अंगावर धूळ आणि माती साचली होती. त्यामुळेच गणपती बाप्पांना 10 दिवसामध्ये पाण्यामध्ये विसर्जन केले जाते अशी आख्यायिका आहे. खरं तर तो कुठेच जात नाही, तो इथेच असतो. प्रतिष्ठापना विसर्जन हे आपल्या मनाचे खेळ. अनंत काळावर राज्य करणाऱ्या, राज्य गाजवणाऱ्याला आपण काय बसवणार आणि काय विसर्जन करणार. गणेश हे एक तत्व आहे सृष्टीतलं. विसर्जन तर माणसाचं होतं आपल्यासारख्या. बाप्पाबरोबर आपण आपले अहंकार आणि द्वेष आणि इतर विषय विसर्जन करत असतो. बाप्पा तर अनंत काळापर्यंत तसाच असतो.